नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला FIR म्हणजे काय याच्याबद्दल माहिती दिली होती. तर आज मी आपल्याला झिरो FIR म्हणजे काय असतो हे समजावून सांगणार आहे. तर आपल्याकडे जे पोलीस स्टेशन्स असतात त्या प्रत्येक पोलीस स्टेशनचा एरिया, त्याचं ज्युरिस्डिक्शन हे ठरलेलं असतं. जसं आपण म्हणतो ना, हे गाव आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे, हा एरिया आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतो. तर प्रत्येक पोलीस स्टेशनची हद्द आणि त्यांचा एरिया फिक्स असतो. त्या एरियाच्या आतमध्ये घडलेले गुन्हे असतात, त्या गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी त्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये असते. परंतु सामान्य माणसाला प्रत्येक वेळी ही गोष्ट समजू शकत नाही की आपण हा गुन्हा अमक्या ठिकाणी घडलेला आहे तर कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपण FIR नोंदवली पाहिजे याचं ज्ञान सामान्य लोकांना नसतं. त्यामुळे कुठलाही गुन्हा जर तुम्ही होताना पाहिला आणि जर तुम्ही अशा पोलीस स्टेशन मध्ये गेलात की गुन्हा घडलेलं ठिकाण त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाहीये, त्यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेरचं ठिकाण आहे, तरी सुद्धा त्या पोलीस स्टेशन मध्ये FIR ही नोंदवली जाऊ शकते. त्या FIR ला झिरो FIR म्हणतात. आता झिरो FIR एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये नोंदवल्या गेली, मग त्या पोलीस स्टेशन मध्ये त्याचा तपास तर होऊ शकत नाही, कारण तो गुन्हा घडल्याचं ठिकाण त्यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे. मग अशा वेळी पोलीस काय करतात, FIR नोंदवून घेतला जातो आणि त्याला झिरो FIR म्हटलं जातं आणि तो FIR त्या पोलीस स्टेशनला हस्तांतरित केला जातो ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो गुन्हा घडलेला आहे. आणि मग तिथून पुढे संबंधित पोलीस स्टेशन त्या गुन्ह्याची तपास आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करतं. त्यामुळे आपल्याला ज्यावेळी एखादा गुन्हा घडल्याची माहिती मिळते तर आपण कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये याची माहिती देऊ शकतो. त्याची अर्जन्सी वगैरे बघून FIR हा भारतामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये FIR हा रजिस्टर केला जाऊ शकतो, त्याला कोणतंही बंधन नाही. आता या संदर्भातलं मी तुम्हाला एक उदाहरणही देतो. आत्ताच काही वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूत या चित्रपट अभिनेत्याने आत्महत्या केली. आता ती आत्महत्या खून याच्यावरती बरेचशी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, परंतु तो जो प्रकार घडला होता तो गुन्हा घडलेला होता मुंबईमध्ये, परंतु सुशांतचे वडील बिहारमध्ये राहत होते. तर त्यांनी पाटण्याच्या पोलीस स्टेशन मध्ये तो FIR एक रजिस्टर केला होता आणि नंतर पाटण्याचे पोलीस त्या इन्व्हेस्टिगेशनसाठी मुंबईला आलेले होते. सो हे एक झिरो FIR चं खूप महत्वपूर्ण उदाहरण आहे. आता मी आशा करतो की झिरो FIR म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. तर आता मी तुमची रजा घेतो आणि जाताना एवढंच, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. धन्यवाद.